आणि अर्थातच सध्या मुद्दा गाजतोय तो नाशिकच्या तपोवनातला, कारण झाडं तोडायला प्रखर विरोध आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते उतरलेले आहेत आणि आता कलाकार देखील याच्यामध्ये आग्रही भूमिकेत आहेत। तपोवन वाचवण्याच्या दृष्टीने, वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने मनसेची चित्रपट सेना जी आहे ती मैदानात उतरली आणि त्यामुळे काही कलाकार देखील या आंदोलनामध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। झाडं वाचवा, तपोवन वाचवा अशा आशयाचे बॅनर घेऊन अमेय खोपकरांच्या नेतृत्वाखाली अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आहे। कुंभमेळा निमित्ताने साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय हा शासनाने प्रशासनाने घेतला आणि याच निर्णयाला नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींनी मात्र तीव्र विरोध केलाय। याआधी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीचा निषेध केला होता। की इकडच्या एकही झाडाची फांदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला हात लावून देणार नाही आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, जसं पार्थ पवारला माफ केलं तसं या झाडांनाही माफ करा। एक मोठं आंदोलन उभारलं जाईल, पण एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये। आहे ते राहू दे ना, आणि भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे, ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा, हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला। दरम्यान भाजप वगळता सर्वच जवळजवळ पक्ष जे आहेत ते जे या पर्यावरणाच्या अनुषंगाने मैदानात उतरले आहेत, वृक्षतोडीच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी आज नाशिकमध्ये जात पाहणी केलेली आणि आपण 15,000 झाडं लावू असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तपोवनावरून एकीकडे राजकारण पेटलेलं असतानाच या झाडांच्या बदल्यात 15,000 झाडं लावण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलंय। नाशिक शहरात ठिकठिकाणी खड्डे खणण्यात आले, त्या कामाची महाजनांनी पाहणी केली आहे। तर साधुग्रामच्या जागेत कोणतेही एक्झिबिशन सेंटर सुरू केलं जाणार नाही अशी ही बाब त्यांनी स्पष्ट केली आहे। 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत। तोडणार मी म्हणणारच नाही, ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत। ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू। सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत। मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही। जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे, वृक्षप्रेमींची आहे, ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे, आपल्या सर्वांचीच आहे। आपल्याला मी सगळी झाडं दाखवली, ती जो 15-15 फुटाची, 18-18 फुटाची, काही 20-20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत। ती सगळी झाडं आणून जो 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं। मला इथली इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही। पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही। तर तब्बल 15,000 झाडं लावण्याचं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मग खड्डेही खोदण्याचं काम सुरू झालं। मात्र एबीपी माझाने या संदर्भात एक ग्राउंड रिपोर्ट केला आणि 2 खड्ड्यांमधलं अंतर आणि खड्ड्यांची खोली ही वृक्षारोपणासाठी संयुक्तिक नाही असं माझाच्या या रियालिटी चेकमध्ये समोर आलेलं आहे। आणि त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी महापालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आणि खड्डे खोदण्याचं काम तात्काळ थांबवण्याच्या सूचनाही दिल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।